आज आपण बनवणार आहोत काशी कोळ्याच्या सालीची भाजी। ही भाजी खूप चविष्ट आणि पौष्टिक असते। फार जुन्या पद्धतीची भाजी आहे। काशी कोळ्याचे आपण बोंड किंवा गुळशेर खातो, तर ही साल आपण फेकून न देते याची आपण अशी भाजी करून खाऊ शकतो। तर चला ही भाजी कशी करायची हे बघूया। इथे आपल्याला भाजी करण्याकरता काशी कोळं लागणार आहे। याचे आपण गुळशेर किंवा बोंड खाल्लेले आहे, पण याच्या सालाची तुम्ही भाजी कधी खाल्ली आहे का? तर चला ही भाजी कशी करायची हे बघूया। यासाठी आपण कोळं स्वच्छ धुवून याचे साल काढून घेतलेले आहे आणि आता याची आपल्याला भाजी करायची आहे। ही भाजी खूप चविष्ट होते, खूप पौष्टिक असते। तर चला ही भाजी कशी करायची हे बघूया। इथे आपण हे साल छान स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे आणि इथे आपण चणा डाळ भिजू घातली होती। आपली डाळ भिजलेली आहे। इथे आपण आता भाजीला फोडणी देणार आहोत। इथे वाट्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। इथे आपली मोहरी फुलू द्यायची आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी फुलल्यानंतर जिरं घालायचं आहे। इथे मी जिरंही घातलेलं आहे। हे जिरं मोहरी छान फुलू द्यायचं आहे। इथे आपलं जिरं मोहरी छान फुललेलं आहे। यामध्ये आपल्याला ठेचलेलं लसूण घालायचं आहे। लसूण 2 मिनिटं छान परतून घ्यायचं। इथे आपलं लसूण छान झालेलं आहे। यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहे। मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे घालू शकता। आणि इथे कढीपत्ता घालायचा आहे। इथे आपले कढीपत्ता मिरच्या छान झालेल्या आहे। आता यामध्ये आपण हे स्वच्छ धुवून घेतलेल्या साली घालून घ्यायचे आहे कोळ्याच्या। याचं पाणी काढून घेतलं होतं मी आणि याच्यामध्येच आपल्याला भिजवलेली चणा डाळ ती पण घालून घ्यायची आहे। याचं मी पाणी काढून घेतलं होतं। दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। इथे हळद टाकल्यावर आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी। इथे मी छान परतवून घेतली आहे भाजी, मिक्स करून घेतली आहे आणि यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यावर परत एकदा आपल्याला 1 मिनिट पूर्ण भाजी छान परतवून घ्यायची आहे। एकदम सिंपल आणि चविष्ट अशी भाजी। आपण ही भाजी छान परतून घेतली आहे। आता यावर आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे। थोडा वेळ झालेला आहे। आपण भाजी शिजवायला ठेवली होती। ही भाजी आपल्याला अशी अधेमध्ये परतून घ्यायची आहे आणि पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे। ही मी भाजी अशी अधेमध्ये परतवत पूर्णपणे भाजी शिजवून घेते। मी अशी परतून घेतली आहे भाजी। आता याला परत आपण झाकण ठेवून ही शिजवून घेऊ पूर्णपणे। ही भाजी आपण परत एकदा शिजवायला ठेवली होती। एकदा आपण परतवलेली होती। आता याला आपण परत एकदा चेक करणार आहोत। इथे ही आपली भाजी झालेली आहे। तर ही भाजी कशी ओळखायची? या सालीमध्ये असं चम्मच घालून पाहायचा। साल तुटली की समजायचं की आपली भाजी झालेली आहे। ही भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे। अशी पौष्टिक आणि पारंपरिक भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ही भाजी झालेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे। अशा तऱ्हेने तयार झालेली आपली पारंपरिक काशी कोळ्याच्या सालाची भाजी, छान चविष्ट आणि पौष्टिक। ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका।
आणि अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.